भोंदूबाबांना निमगुड गावकऱ्यांचा ठाम इशारा। अंधश्रद्धेविरुद्ध महिलांचा एल्गार। निमगुडमध्ये भोंदूंवर पूर्णबंदीचा ठराव। फसवणूक करणाऱ्यांना थारा नाही। निमगुडमध्ये भोंदू विरोधात ठाम भूमिका। नाशिक येथील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचे पडसाद आता धुळे जिल्ह्यातही उमटू लागले असून शिंदखेडा तालुक्यातील निमगुड येथे महिलांनी अंधश्रद्धेविरोधात ठाम भूमिका घेत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। निमगुड येथील बचत गटाच्या महिलांनी एकत्रित येत गावात भोंदूबाबांना पूर्णतः प्रवेशबंदी आणि घरबंदी करण्याचा ठराव एकमुखाने मंजूर केलाय। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा पदाधिकारी दिलीप खेवसरा यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली। यावेळी महिलांनी भोंदूगिरीच्या वाढत्या प्रकरणाबद्दल तीव्र संताप व्यक्त करत अशा प्रवृत्तींना आळा घालण्याचा निर्धार व्यक्त केला। बैठकीदरम्यान खेवसरा यांनी महिलांना जादूटोणाविरोध कायद्याची सविस्तर माहिती दिली। त्यांनी सांगितले की नावाखाली चमत्काराचे खोटे दावे करणारे, कर्मकांडांच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणारे, तसे भविष्य, वास्तू, ग्रह शांतीच्या नावाखाली लोकांची लूट करणाऱ्या भोंदूंना समाजात अजिबात स्थान देऊ नये। अशा प्रकारांची माहिती मिळताच थेट पोलिसांना तक्रार दाखल करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे। अंधश्रद्धा विरोधी जनजागृतीपर पुस्तकांचे वाटपही यावेळी करण्यात आले। महिलांच्या या धाडसी आणि जागरूक भूमिकेमुळे ग्रामीण भागात अंधश्रद्धेविरुद्ध एक सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश गेला आहे। समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे। या सभेला सिंधुबाई मोरे, आशाबाई पाटील, विद्याबाई पाटील यांच्यासह परिसरातील अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यांच्या एकजुटीमुळे अंधश्रद्धेविरोधात लढ्याला अधिक बळ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे सर, JBTV न्यूज, शिंदखेडा, धुळे। शिक्षा भोंदूबाबा अशोक खरात याला फाशीची शिक्षा आणि अशा भोंदूबाबांना शिक्षा झालीच पाहिजे। यांनी 500 बायांवर अत्याचार केलेला आहे। गुंगीचे औषध देऊन यांनी अत्याचार केले। हा काय सांगायचा की मी नेव्हीचा ऑफिसर आहे। हा नेव्हीचा ऑफिसर नसून यांनी मंत्र्यांना सुद्धा घडवलंय। मंत्र्यांना घडवलंय, यांना फाशीची शिक्षा झाली। आणि मंत्र्यांना सुद्धा जे ज्याचे पाय धुत होते ते काय अशोक खरात पाय धुत होते ते चाकणकर, तिला सुद्धा सस्पेंड झाली पाहिजे। आज निमगुड गावात भोंदूबाबा यांना गावबंदी आणि घरात बंदी। सध्या नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात यांचं प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहेत आणि महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। आज निमगुड येथील कष्टकरी बचत गटाची महिला यांना मी जादूटोणा कायद्याची पुस्तिका दिल्या आणि त्यांनी हे प्रकरण समजल्यानंतर या भोंदूबाबांना त्वरित फाशीची शिक्षा किंवा कडक शिक्षा व्हायला पाहिजे। बऱ्याच वेळेला